बीमा सखी या योजनेमध्ये आपण स्टायपेंड कशा पद्धतीने घेऊ शकतो हे टार्गेट इथे समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर ह्या योजनेचं काय, नंबर ऑफ लाईफ 24 व्हायला पाहिजे. लाईफ म्हणजे काय, सपोज सुमित मुनोत यांच्या 2 पॉलिसी आहेत, 2 पॉलिसी काढल्यात, पण लाईफ एकच होणार, म्हणजे एकच लाईफ ती पकडल्या जाईल. पण सुमित मुनोत, त्यांची वाईफ, त्यांचा मुलगा, त्यांचे आई वडील आहे की नाही, असं जर केलं तर ह्या 5 लाईफ झाल्या. पण सुमित मुनोत यांची एकच केली तर ती सुमित मुनोत यांच्या 5 केल्या तर एकच लाईफ होईल. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीच्या 24 पॉलिसी यायला पाहिजे. सिम्पल फॉर्म्युला फ्रेंड्स. पण एखाद्याने 1 वर्ष पॉलिसी केली आणि त्यांनी जर 1 वर्ष कंप्लीट होऊन दुसऱ्या वर्षी परत केली तर ती नवीन लाईफ पकडल्या जाते. असा हा लाईफचा फॉर्म्युला. अशा 24 वेगवेगळ्या लोकांच्या पॉलिसी आणि 48,000 कमिशन वर्षभरात करायचं आहे. तर असं जर केलं पहिल्या वर्षी तर 7,000 रुपये महिना मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये महिना. सब्जेक्ट टू पहिल्या वर्षीच्या 24 पॉलिसी केल्या त्याच्यापैकी 65% पॉलिसी ह्या इन्फोर्स म्हणजे चालू राहायला पाहिजे. म्हणजे विचार करू शकता, 24 पैकी 65% पॉलिसीज, म्हणजे जर 100% म्हटलं तर 24 पैकी 24 आहे की नाही, आणि 65% म्हटलं तर 24 पैकी आता माझ्या अंदाजे किती येते मी जर 65% पकडलं तर कमीत कमी 16 ते 17 पॉलिसीज ह्या कंटिन्यू राहायला पाहिजेत. म्हणजे 24 जर केल्या कट टू कट तर जास्त केल्या तर वेल अँड गुड. त्याच्यापैकी 65% पॉलिसी ह्या दुसऱ्या वर्षी इन्फोर्स म्हणजे चालू राहायला पाहिजे. म्हणजे फेक पॉलिसी किंवा चुकीच्या पॉलिसी करणं किंवा लॅप्स करणं, पॉलिसी काहीतरी स्टायपेंड मिळावं म्हणून, हे पण त्याच्यामध्ये अवॉइड करायला पाहिजे. ज्या पॉलिसी केल्या त्या दुसऱ्या वर्षी पण कंटिन्यू राहिल्या तर दुसऱ्या वर्षीचं 65% पॉलिसी. काही लॅप्स होतात नो डाऊट, काहींना आर्थिक अडचणी असतात, काही गोष्टी असतात, त्यामुळे लॅप्स होतात. पण 24 जर केल्या तर त्यातल्या कमीत कमी 16 ते 17 पॉलिसीज कंटिन्यू राहायला पाहिजे. क्लिअर. आणि क्रायटेरिया सेम दुसऱ्या वर्षी पण दुसऱ्या वर्षी थोडा अनुभव आलेला असतो म्हणून 6,000 रुपये हे पेमेंट दिलं जातं. कमिशन जे आहे ते रेग्युलर येतच आहे तुम्हाला. आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये. सब्जेक्ट सेम आहे की 65% पॉलिसीज कम्प्लिटेड इन द सेकंड इयर, म्हणजे दुसऱ्या वर्षी ज्या पॉलिसी केल्यात त्याच्यापैकी 65% पॉलिसी ह्या तिसऱ्या वर्षी कंटिन्यू पाहिजे. येस. आता हे पेमेंट कसं दिलं जातं, पॉलिसी विल बी टेकन ॲज अ लॅब्स इफ 6 मंथ हॅव इलेप्ट. म्हणजे पॉलिसीचा ड्यू डेट आला आहे, म्हणजे पॉलिसी कंप्लीट झाली, नंतर दुसरी ड्यू आली, त्यानंतर 6 महिने होऊन गेल्यानंतर जर इन्स्टॉलमेंट भरला नाही तर ते लॅब्स पकडले जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, ते लॅब्स पॉलिसीला न करता 6 महिने झालेत त्यांची चालू करू शकतो आपण विदिन दुसऱ्या वर्षीचं आपलं सुरू होण्याच्या आधी, किंवा 6 मंथच्या आधी ती प्रीमियम भरणं गरजेचं आहे. चालू करायला पण चान्स आहे आणि 6 महिन्याच्या आत भरायला पण चान्स आहे, हे तिथं कंडिशन दिली. आता परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये काय दिलं आहे, न्यू बिझनेस रिव्ह्यू शॅल बी डन ऑन द मंथली बेसिस. नवीन बिझनेस हा मंथली बेसिसवर काउंट केला जातो. द ब्रोकन पिरियड ड्युरिंग विच सी इज रिक्रुटेड ॲज अ MCA प्लस the immediate next full month will be considered as the first month for calculating number of lives and first year commission for arriving at her eligibility for a stipend. The minimum monthly performance required are getting shall be as under. म्हणजे तुम्ही सपोज जानेवारीमध्ये एजन्सी घेतलेली आहे, पास झाली आणि एजन्सी कोड हा जानेवारीमध्ये तुमचा पडला आहे. जर जानेवारीमध्ये एजन्सी कोड पडला गेला तर फेब्रुवारी महिन्यापासून तुमचं काउंटिंग सुरू होतं. म्हणजे फेब्रुवारी एंडला तुमचं 1 पॉलिसी आणि 2,000 कमिशन इथे दिले पहा. मिनिमम 1 पॉलिसी आणि 2,000 कमिशन हे फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्या महिन्यात जर तुम्ही 2, 3, 4, 5 काही पॉलिसी केल्या असतील तर त्याचं काउंट होणार नाही. पण ते कधी काउंट होईल, शेवटच्या म्हणजेच 12व्या महिन्यात. म्हणजेच पहिल्या महिन्यात मिनिमम 1 पॉलिसी करून ॲक्टिव्ह व्हायचं आहे फक्त. त्याच्याकडे ती पॉलिसी ही
काउंटिंगमध्ये पकडल्या जाणार नाही. ज्या महिन्यात एजन्सी चालू केली तो महिना म्हणतो आहे मी. सपोज जानेवारीत चालू केली आणि एक पॉलिसी तुम्ही केलीत तर जानेवारीची ती काउंटिंग पकडल्या जाणार नाही. मग तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पॉलिसी करायची आहे आणि फेब्रुवारीमध्ये सुद्धा एक पॉलिसी केली आणि टोटल कमिशन तुमचं निघालं 2,000 रुपये. कारण कमिशन हे नेक्स्ट महिन्यात निघतं. पॉलिसी केल्यानंतर समजा जानेवारीत पॉलिसी केली त्याचं कमिशन कधी निघणार आहे? फेब्रुवारीत. म्हणजे दोन्ही क्रायटेरिया कंप्लीट होतात का जानेवारीमध्ये? नाही होत. म्हणजे सिम्पल फॉर्म्युला आहे की फेब्रुवारीमध्ये कमिशन तुम्हाला जानेवारी महिन्याचं निघणार आहे, बरोबर, किंवा 15 दिवसाचा ब्रोकन पिरियड आहे. म्हणजे समजा 1 जानेवारीला तुम्ही एजन्सी घेतली, 15 तारखेला तुमचं कमिशन निघेल, तर मग 15 तारखेनंतरचं तुमचं काउंटिंग केलं जातं. सिम्पल लक्षात ठेवा की पहिल्या महिन्याचं कमिशन आणि पॉलिसी पकडल्या जात नाही. सेकंड महिन्यामध्ये परत एक पॉलिसी करायची आणि 2,000 कमिशन तुम्हाला करायचं आहे. थर्ड महिन्यात सुद्धा एक दिली 2,000, तिसऱ्या महिन्यात एक दिली 2,000, नंतर 4 महिने सलग एक पॉलिसीनी 2,000 मिनिमम सांगतोय. पण तुमच्या 2 झाल्या तरीही काही अडचण नाही. तुम्ही पहिल्या महिन्यात सपोज एकच केली, दुसऱ्या महिन्यात 5 केल्या, तिसऱ्या महिन्यात 4 केल्या, नो प्रॉब्लेम. तुमचा नंबर ऑफ लाईफ्समध्ये ते काउंट केलं जाणार आहे. सब्जेक्ट टू दर महिन्याला ॲटलिस्ट एक पॉलिसी तुमची व्हायला पाहिजे. लक्षात घ्या मी काय सांगतो आहे. आता मिनिमम बिझनेस काय सांगतो आहे की पहिल्या 4 महिन्यात एक पॉलिसीने 2,000 कमिशन पाहिजे. पण तुम्ही दुसऱ्या महिन्यात 4 पॉलिसी केल्या आणि त्यापेक्षाही जास्त कमिशन झालं तर तुम्ही इलिजिबल झालात, तुम्हाला ते मिळणार आहे. पण पुढे तुम्हाला पॉलिसी नाही जमली, पण पुढच्या महिन्यात तुम्ही एकच पॉलिसी केली पण तुमचा कमिशन क्रायटेरिया कंप्लीट होतो आहे, तर तुम्हाला त्या महिन्याचंही मिळणार. कारण मागच्या महिन्यात तुम्ही 5 पॉलिसी केलेल्या आहेत. त्याच्या पुढच्या महिन्यात एक पॉलिसी केली तरी तुम्हाला तो क्रायटेरिया फुलफिल होतो आणि तुम्हाला ते मिळणार आहे. पण सब्जेक्ट टू दर महिन्याला मिनिमम एक पॉलिसी व्हायला पाहिजे. मिनिमम आहे एक पॉलिसी 2,000. असं कट टू कट होईल असं आपली आशा नाही आहे की कम्प्लीटच एका महिन्यातच लगेच 2,000 कमिशन निघेल. कधी कमी निघेल, कधी जास्त निघू शकतं. डिपेंड ऑन टर्म पॉलिसीवर ते डिपेंड असतं. तर माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला दर महिन्याला ॲटलिस्ट एक पॉलिसी करायची आहे आणि पुढे पुढे कमिशन क्रायटेरिया वाढतोय. 5व्या महिन्यात काय सांगितले, 2 लाईफ पाहिजे आणि 4,000 कमिशन पाहिजे. पण तो जर क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट नाही केला तर त्या महिन्याचं एक स्टायपेंड निघणार नाही आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. मग ह्याच्यासाठी काय दिलं आहे, 5व्या 6व्या 7व्या 8व्या महिन्यात 2 पॉलिसी आणि 4,000 कमिशन, 9व्या 10व्या 11व्या 12व्या 3 पॉलिसी आणि 6,000 कमिशन, म्हणजे टोटल 24 होतात आणि 48,000 कमिशन तुमचं होतं आहे. आता तुम्ही काही मोठ्या पॉलिसी केल्या असतील ज्याचं ऑलरेडी तुमचं कमिशन झालं आहे, वेल अँड गुड, तर कमिशनचा क्रायटेरिया तुमचा कंप्लीट झाला आहे. पण आपल्याला 24 लाईफ करायच्यात, मग दर महिन्याला एक लाईफ करायची आणि टोटल लाईफ समजा तुमच्या आता 10 झाल्यात 12 झाल्यात तर तुम्हाला टोटल 12 करायच्या आहेत. पण सब्जेक्ट टू दर महिन्याला मिनिमम एक पॉलिसी तुमची व्हायला पाहिजे. समजा तो क्रायटेरिया नाही झाला कंप्लीट तर तुम्हाला सगळ्यात शेवटी तो क्रायटेरियानुसार तुम्हाला कमिशन आणि ते मिळणार आहे. आता इथे काय दिलं आहे पहा खाली, द MCA हॅज टू कंप्लीट द मंथ वाईज मिनिमम नंबर ऑफ लाईफ्स and first year commission as shown in the above table to be eligible for the month stipend. If MCA does not complete the minimum number of life and first year commission excluding bonus, म्हणजे बोनस कमिशन त्याच्यामध्ये पकडलं जाणार नाही, as specified for any month during the stipendary year, she will not able to eligible to get the stipend for the month. However, त्या महिन्यात ती स्टायपेंड मिळणार नाही. द MCA shall have the opportunity to make a good and shortfall in the month until the end of the relevant stipendary year. MCA has the opportunity to make a good and shortfall in the month until first the quota of the month will be adjusted. म्हणजे सपोज मागच्या महिन्यात तुमचा नाही झाला, मागच्या महिन्यात एकच झाली, आता ह्या महिन्यात तुम्हाला किती करायच्या आहेत, सपोज 2 करायच्या आहेत आणि 4,000 करायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, 3 करायचं आहे, म्हणजे मागच्या महिन्याचा कोटा पण कंप्लीट होतो आहे आणि ह्या महिन्याच्या 2 आणि 4,000 कंप्लीट केल्या तुम्ही तर तुम्हाला ह्या महिन्याचंही मिळेल आणि मागच्या महिन्याचा शॉर्टफॉल कंप्लीट केल्यामुळे मागच्या महिन्याचंही तुम्हाला दिलं जाईल. MCA shall have the opportunity to make the first quota for the month wise adjusted, then the shortfall of the previous मंथ ऑर मंथ्स, म्हणजे शॉर्टफॉल जो मागचा राहिला आहे तो सुद्धा कंप्लीट करून जाईल. पण त्या महिन्यात मिनिमम एक तरी व्हायला पाहिजे. इन द
reverse order will be adjusted, and if still there is a balance, then it will be set against the future month and illustrating is placed in the annexure 3. म्हणजे जर अजूनही तुम्ही जास्त केलं तर ते पुढच्या महिन्यासाठी तुम्हाला ते पकडलं जाईल, पण दर महिन्याला ॲटलिस्ट एक पॉलिसी तुम्हाला करायला पाहिजे. In the world, if the NMCA make a good the shortfall of number of lives and first year commission of previous months during the stipendary year, then she will be paid the stipend for those previous month, also subject to having complete at least one policy in each of the such month. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही दर महिन्याला एक एक करत गेला आणि जो शॉर्टफॉल आहे, जो कंप्लीट करायचा आहे, तो शेवटच्या महिन्यात जरी तुम्ही कंप्लीट केला तरी मागच्या सगळ्या महिन्याचं तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. हा एक खूप चांगला, फक्त दर महिन्याला एक एक पॉलिसी ॲटलिस्ट करायची आहे. सिमिलरली आता जर इफ शी फुलफिल द एंटायर बिझनेस क्रायटेरिया इन द इनिशियल months of the stipendary year itself, then she will continue to get stipend for rest of the stipendary month for the year, subject to complete at least one policy. तुम्ही जर पहिल्याच महिन्यात 24 पॉलिसी 48,000 कमिशन केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळणार आहे, सब्जेक्ट टू दर महिन्याला एक एक पॉलिसी तुम्ही करायला पाहिजे. इन अदर वर्ड, इवन इफ एंटायर बिझनेस रिक्रुटेड फॉर one stipendary year is fulfilled in the beginning of the stipendary year, she will be eligible for the monthly stipend during the rest of the period, only those months during which she is active and during this she completed at least one policy. म्हणजे एक पॉलिसी करायला पाहिजे. नो स्टायपेंड विल बी पेएबल फॉर दोज मंथ्स वेअर MC हॅज रिमेन्ड इनॲक्टिव्ह. म्हणजे ज्या महिन्यात तुम्ही एकही पॉलिसी केलेली नाही त्या महिन्याचं तुम्हाला स्टायपेंड मिळणार नाही. न्यू बिझनेस प्रोडक्ट्स बाय MCA फुल क्रेडिट ॲज पर एक्सचेंज रूल. हे सगळं बाकी बघायची गरज नाही. तर हा रूल रेग्युलेशन आहे. तुम्हाला जर नाही समजला तर इंडिव्हिज्युअली मला परत विचारा, हे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो मी.